नमस्कार. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे. आज आपण आलेलो आहोत सांगली या ठिकाणी. तर सांगली या ठिकाणी प्रेमलता ताई आहेत, त्या एक नामांकित शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्यावर जो काही अन्याय झाला तो जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर सर्वात प्रथम साळीताई, आपलं या न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही ज्या शिक्षण संस्थेमध्ये काम करत आहात ती एक नामांकित आहे, तर त्या शिक्षण संस्थेचं नाव आणि तुम्ही किती वर्ष त्या शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहात हे आम्हाला सांगा. नमस्कार, माझं नाव प्रेमलताई वसंतराव साळे. माझं शिक्षण जे आहे ते डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि गेली 26 वर्ष मी लठ्ठे एज्युकेशन शिक्षण संस्था जी नामांकित आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, या संस्थेमध्ये मी कार्य करते. संस्था आमची खूप मोठी आहे, चांगली आहे, परंतु याच्यामध्ये 1-2 पदाधिकारी जे आहेत संस्थेचे ते खूपच त्रास देतात. त्याबद्दल मॅडम मला सांगा की तुमच्यावर अन्याय कशा प्रकारचा झालेला आहे? अन्याय मागील 10 वर्षी माझे जे प्रमुख होते त्यांनी अन्याय केलेला होता. त्या संदर्भातही मी माझ्या खात्याला आणि याला संस्थेकडे तक्रार करून त्यांना शिक्षा झालेली होती शासनाकडून, आमच्या खात्याकडून. जे आमचं DEO ऑफिस आहे त्याच्याकडून मी महिला चौकशी लावलेली होती आणि त्याच्यामध्ये शासनाचे मंडळ येऊन चौकशी करून ते दोषी ठरल्यानंतर शिक्षा मिळालेली होती. आणि आत्ता माझ्यावरती जो अन्याय अत्याचार झालेला आहे तो असा की मी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, परंतु माझी चुकीची बदली संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी केलेली आहे की मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. संस्थेचे चेअरमन गुंडाप्पा कांते असतील, सेक्रेटरी सुहास पाटील असतील किंवा आणखीन सर्व जे पदाधिकारी आहेत, आमच्या संस्थेचे सांगली हायस्कूलचे चेअरमन प्रशांतजी मजलेकर असतील, अनिता पाटील मॅडम असतील, या सर्वांना मी लक्षात आणून दिलेलं आहे की माझी चुकीची बदली झालेली आहे. तर चुकीची बदली कशी झालेली आहे? आमच्या संस्थेच्या टेक्निकल विभागाच्या 2 शाखा आहेत, एक सांगली हायस्कूल सांगली येथे आणि दुसरी जयसिंगपूर बळवंतराव झेले हायस्कूल येथे. बळवंतराव झेले हायस्कूल येथे मेकॅनिकली टेक्निकलच्या 3 तुकडे आहेत आणि इलेक्ट्रिकलचे सध्या 1च तुकडे आहे. मग तिथं माझी जर आता तिथं इलेक्ट्रिकलची बदली जर झाली तर माझा वर्कलोड तिथे भरत नाही, फक्त 12 तास भरतात तिथे. त्याच्यामुळे 36 तास भरावे लागतात आणि जर वर्कलोड भरला नाही तर मला जे आमचं शासन आहे ते तुम्हाला का कमी करण्यात येऊ नये मान्यता देते वेळी असं आमच्या संस्थेला नोटीस काढतं. कारण एका इलेक्ट्रिकलच्या शिक्षकाला जेव्हा 97 साली तिकडे टाकलेलं होतं बळवंतराव झेलेला, तेव्हा त्यांची एक इन्क्रिमेंट कमी केली व त्यांना नोकरीतून कमीही केलेलं होतं. तर अशा पद्धतीनं हा अन्याय होतो. मला जर आता माझी जर बदली बळवंतराव झेले हायस्कूलला त्यांनी केली, काल मला ऑर्डर घेण्यासाठी बोलवलेलं होतं आणि केली, तर हा माझ्यावरती प्रॉब्लेम येणार आहे शासनाकडून. मला कमी केलं जाऊ शकते खात्याकडून माझा वर्कलोड नसल्यामुळे, परंतु माझा सांगली हायस्कूलमध्ये वर्कलोड भरतो. त्याच्यामुळे मी एवढे दिवस इथं सांगली हायस्कूलमध्ये आहे आणि आता ही चुकीची बदली मी करता आहात म्हणून सांगत असताना मी हेड सरांना काल बोलले. मग मला बोलले तुमची बदली चुकीची जर अशी तुम्हाला वाटते कॅन्सल करायची असेल तर सुहास पाटील साहेबांना 50,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील बदली कॅन्सल करण्याकरिता. तर ह्या बदलीची कल्पना तुम्हाला आधी होती का? कल्पना म्हणजे 10 दिवसापूर्वी कल्पना मिळाली होती की बदली होते म्हणून. मग तेव्हापासून मी भेटीगाठी सर्वांच्या केल्या सुरू, कारण ही चुकीची माझी बदली होते. सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या मी आणि त्यांना पटवून देत होते. पण तरी पण काल मला हेड सरांनी बोलवलं. मी बेड रेस्ट मला डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी 15 दिवस झालं रजेवरच आहे आणि रजेवर असतानाही मला काल हेड सरांनी ऑर्डर देण्यासाठी बोलवलं आणि मी ऑर्डर घेण्यासाठी काल गेले होते. पण ऑर्डर मी सर म्हटलं चुकीची बदली, परत एवढं सांगून ही संस्थेला मी गेले 10 दिवस सांगते तरी माझी चुकीची बदली कशी बदली म्हणजे नेमकं तुमचा विषय तुम्हाला बदलून दिला जाणार आहे की तुम्हाला तिकडे जायचं आहे म्हणून चुकीचं आहे? चुकीची बदली कशी होते? बळवंतराव झेले हायस्कूल येथे मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या 6 तुकडे आहेत आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या 2च आहेत. मग तिथं मी विचारण्याचा हेतू असा की तुम्हाला तुमचा विषय सोडून दुसरा विषय देणार आहेत असं तुम्हाला म्हणायचं का?
दुसरा विषय देणारच ते मला, घ्यायला लावणार ते मला, कारण तिथं गेल्यानंतर तुम्ही घेऊ शकत नाही हे पण त्यांच्या लक्षात आणून दिलं मी. माझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे तिथं गेल्यानंतर, कारण आता याच्यामध्ये एकच शिक्षक ठेवला जातोय प्रत्येक शाळेमध्ये. मग एका विषयाला एक शिक्षक हा आहे कंपल्सरी. 3 तुकड्याची मान्यता असल्यामुळं तिथं एकच शिक्षक ठेवला जाणार होता. परंतु तिथं मेकॅनिकलचं शिक्षक का घालणं जरुरीचं होतं, कारण 6 तुकडे असल्यामुळं, आणि मेकॅनिकलचा शिक्षक आमच्या सांगली हायस्कूलमध्ये अवेलेबल आहे. मग त्याची बदली न करता माझ्यावरती अन्याय केला. इलेक्ट्रिकलची बदली तिथं होऊ शकत नाही इलेक्ट्रिकलच्या शिक्षकाची, पण या संस्थेचा मनमानीपणा याच्यामध्ये मला समजण्यात आलं की सुहास पाटील हे अग्रेसर असतात बदल्या करण्यात, आणि माझीच बदली नाही, इतर शिक्षकांच्याही अशा अन्यायकारक बदल्या केलेल्या आहेत महिलेच्या पण. तर मॅडम तुम्हाला तुमच्या विषयासंबंधित काही सांगायचं? माझा जो विषय आहे तो डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर, आणि मी जर आता झेले हायस्कूलला बदली होऊन जाते तर तिथं मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या 6 तुकडे आहेत. त्याच्यामुळे माझा विषय इलेक्ट्रिकल असल्यामुळे मी मेकॅनिकल शिकवू शकत नाही विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. हे मी संस्थेच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे. हा एक पॉईंट झाला. मेन म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. दुसरं म्हणजे माझा वर्कलोड भरत नसल्यामुळे शासन मला कमी करू शकतं. ह्या 2 बाबी आहेत, आणि हे लक्षात आणून दिल्यानंतर तुमची बदली जर कॅन्सल करायची असेल तर तुम्हाला 50,000 रुपये द्यावे लागतील, हे हेड सरांनी मला सांगितलं, आणि ते सुहास पाटील सरांच्याकडं मी देतो. म्हणजे तुम्हाला ही बदली नको असेल तर तुम्ही डायरेक्टली पैसे भरा असं तुम्हाला संस्थेचे मुख्याध्यापक सांगतायत. म्हणजे त्यांनी पैसे कमवायचं एक साधन करतायत असं तुम्हाला म्हणायचं. बरोबर आहे. आणि इतर बदल्या पण त्यांनी ऑर्डरी काढली असताना इतर शिक्षकांची परत नावं घालून ज्या गरीब महिला आहेत त्यांच्या पण बदल्या केलेल्या आहेत, आणि हे नावासहित माझ्याकडं आहेत, म्हणजे माहित आहे मला असं केलेलं. पण ते शिक्षक म्हणतात आम्हाला संस्था परत त्रास देईल, मॅडम तुम्ही आमची नावं घेऊ नका. परंतु हा अन्याय सहन करत राहिलो आम्ही तर आम्हाला कायमचाच अन्याय हा सहन करावा लागेल. मग तुम्ही पैसे भरण्याला नकार दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती? मी पैसे भरणार नाही, मग सुहास पाटलांच्याकडे तुम्ही एकटे जावा भेटायला. एकटे जावा? तुम्ही एकटे जायचं, ते बोलवतील तेव्हा तुम्ही एकटे जायचं. यावर तुम्ही काय उत्तर दिलं त्यांना? नाही, मला खूप राग आला. म्हणजे एकतर पैसे दिले नाही तर तुम्ही सुहास पाटलांना एकटे भेटायला जावा हे बोलल्यामुळं मला राग आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला डायरेक्ट गेले, आणि SP ऑफिस आणि शहर पोलीस स्टेशन इथे मी डायरेक्ट या दोघांच्यावरती केस नोंद केली. कालचा हा प्रकार झालेला आहे सगळा. आणि मी आजारी असताना, मेडिकल रजेवर आजारी असताना काल मला हेड सरांनी बोलवून घेतलेलं आहे आणि ऑर्डर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हे सुद्धा त्यांचं चुकीचंच आहे. तर मला सांगा, ह्यानंतर ही जी प्रक्रिया आता सुरू होईल किंवा तुमचं संगनमत होईल, आमोरासमोर याल, जे काही वादविवाद होतील किंवा नाही होतील यातून एक मार्ग निघेल. जर तुमच्या बाजूने न्याय नसेल तर तुमचं काय पाऊल असेल यापुढे? मी आमच्या शासन दरबारी न्याय मागणार. संस्थेनं जो माझ्यावरती अन्याय केलेला आहे, आमचं जे ऑफिस आहे DO ऑफिस पुण्याला किंवा सांगलीमध्ये, तिथे मी अर्ज देऊन मी न्याय मागणार आणि त्यांना हे सांगून देणार की माझी यांनी चुकीची बदली केलेली आहे म्हणून. तर मंडळी, आपण या ठिकाणी एक गोष्ट जाणून घेऊ शकतोय की जर मराठीच्या शिक्षकांना गणिताचा विषय शिकवा म्हटला तर जसं ते अर्ध्यात शिकवतील आणि मुलांना जितकं पुरेपूर गणित शिकायला पाहिजे ते समजणार नाही, तसंच मराठीच्या शिक्षकांचं आणि गणिताच्या शिक्षकांचं जे जॅमलिंग होणार आहे तसंच या मॅडमांचंही या ठिकाणी होणार आहे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. हे लक्षात घेऊन मॅडमांनी हे पाऊल उचललं. पण ते पाऊल उचलत असताना त्यांच्या संस्थेचे जे काही प्रिन्सिपल असतील किंवा जे काही चेअरमन्स असतील त्यांनी त्यांच्याबरोबर जे गैरवर्तन केलंय ते तर योग्य ते नाहीच. पण महिलेवर हा अत्याचार होणं हा योग्य नाहीच आहे. काळापासून आपण पाहतच आलोय की महिला प्रत्येक कचाट्यात सापडली जाते. महिलेला न्याय मिळत नाही का? महिलांनाच का दाबून ठेवलं जाते? महिलांवर अत्याचार काच? का महिला आहे म्हणून पैसे नाही देऊ शकली म्हणून तिनं वैयक्तिक भेटणं हा मार्ग चांगला आहे का? हे योग्य आहे का? तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि नक्कीच प्रेमलताताई यांना तुमचा पाठिंबा द्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं एक चांगलं काम तुम्ही समाजात करू शकताय. प्रेमलताताई एक शिक्षिकाच नाहीत तर चांगल्या स्तरावर एक सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. त्यांनी 25 पुरस्कार पटकावलेले आहेत. त्यांनी समाजामध्ये अत्यंत अगदी विधवा महिलेपासून अनाथ मुलापर्यंत आणखी संस्थेबरोबर कार्यरत राहून खूप सामाजिक कार्य चांगलं केलेलं आहे.
अशा महिलेला चांगल्या प्रकारे न्याय मिळायला पाहिजे. आणि आणखीन काही असे नामांकित जे शिक्षण संस्था असतील, अन्य काही संस्था असतील, त्या लोकांनी महिलांबरोबर वार्तालाप करत असताना अगदी त्या महिलेचा घरची महिला म्हणून सन्मान करून एक चांगल्या प्रकारचीच तिला वागणूक द्यायला पाहिजे. तर नक्कीच मंडळी तुमच्या एका कमेंट्सची वाट बघत आहे आणि प्रेमलता ताईला तुमच्या कमेंट्समुळे न्याय मिळणार आहे. नमस्कार.